येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट अशा गजरात आज मार्तंड भैरव मल्हारी नवरात्र सुरू झालेले आहे। आजचा पहिला दिवस आहे आणि कडे पाठारचे महाराज जे आहेत तिथे जे मल्हारी मार्तंडांचं देऊळ आहे तिथं या जयघोषांनी आज सगळा परिसर दुमदुमून गेलेला आहे। महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करतात। 7 कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो या येळकोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे। मार्गशीर्ष मिती शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत षड्रात्र नवरात्र हा देवदीपावलीचा उत्सव असतो। या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात। देवीसारखे त्यांचे घट बसवतात। देव्हाऱ्यातील पूजेतील त्यांच्या टाकास अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड तेवत ठेवतात। कुटुंब प्रमुख 5 दिवस उपास करतात। मल्हारी सप्तशतीची 5 किंवा 22 पारायणे करतात। हे 6 दिवसांचे नवरात्र चंपाषष्ठी कुळधर्म करून पूर्ण होते। दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजेच हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात। हा कुलधर्म पौष, माघ, चैत्र व श्रावण या मासातील पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करतात। बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य करतात व पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवतात। भगवान शंकराने जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्याची कृपा संपादन करण्यास आपण सगळे तिथे सिद्ध आहोत। येळकोट येळकोटचा गजर करीत प्रत्येक कुटुंब प्रमुखाने दररोज ह्या 6 दिवसात एक तरी पारायण मल्हारी सप्तशतीचे करावे व रविवारी उपवास करून कुलदैवताची कृपा आपल्यावर लाभेल अशी आपण सर्व भाविक सेवेकऱ्यांनी ही सेवा करावी। विशेष प्रसंगी करावयाची प्रार्थना त्याला तळी भरणे असे म्हणतात। मुनीनाम सप्तकोटीना वरदम भक्तवत्सलाम दुष्टमर्दन देवेश वंदेहम म्हाळसापती। कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात। ताम्हनात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात। मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी, नागवेलीची पानं व नारळ ठेवतात। यांची कलशासह पूजा करतात। 5 मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, म्हाळसा कांतकडे पाठार की जय असा जय जयकार करतात। तर काही ठिकाणी सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार येळकोट, हर हर महादेव, चिंतामणी मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबंब नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमर करगोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाच्या शृंगारा कोट लागे शिखरा, खंडेरायाचा खणका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट असे ही प्रार्थना करतात व हे म्हणताना हातात दिवटी बुदली असते। विवाहापूर्वीचा कुळधर्म असेल तर भाऊबंधांनी त्यांच्या दिवट्या आणून वरीलप्रमाणे जय जयकार करत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते, किमान 5-10 पावलं, व त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे व नंतर नैवेद्य आरती करून पारणे सोडायचे असते। नारळ फोडून प्रसाद वाटायचा असतो। विवाहानिमित्तानं अगोदर किंवा नंतर जेजुरीस जोडप्याने गेल्यावर वाघ्याला जेवायला घालणे आवश्यक असते किंवा अगोदर घरी मिळाल्यास जेवायला घालावे। इतर